नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पालक आणि शिक्षक हो. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. NMMS स्पर्धा परीक्षेतील पेपर 1 मॅट या विषयाची तयारी आपण करत आहोत. आज आपण भौमितिक आकृत्यांमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद कसं शोधायचं ते अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. भौमितिक आकृत्यांमधील पद ओळखणे या प्रश्न प्रकारामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला येणारी संख्या किंवा एखादं पद किंवा इंग्रजी अक्षर ओळखायचं असतं. आता या प्रश्न प्रकारामध्ये भौमितिक आकृत्या जसे की चौकोन, त्रिकोण, वर्तुळ, षटकोन अशा पद्धतीच्या भौमितिक आकृत्या दिल्या जातात आणि त्याचे आतल्या बाजूला किंवा बाहेरच्या बाजूला भाग पाडले जातात आणि त्यामध्ये काही विशिष्ट पद्धतीने संख्या लिहिल्या जातात. या संख्या एका विशिष्ट नियमांचे पालन करत असतात. तो नियम तुम्हाला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या किंवा येणारं अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. मित्रांनो, आता हे विशिष्ट नियम कोणते असू शकतात? तर भौमितिक आकृत्यांच्या मध्ये दिलेल्या संख्या या सर्व संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार समान येणाऱ्या असतात किंवा विशिष्ट संख्यांची म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या यांची कधी कधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही राहिलेली तिसरी संख्या असते. कधी कधी संख्यांचा वर्ग, घन सुद्धा तुम्हाला दिला जातो. क्रमाने वाढत जाणाऱ्या पटीतील संख्या सुद्धा तुम्हाला दिल्या जातात. हा प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी भरपूर सरावाची गरज असते. आपण काही उदाहरणांचा सराव करू म्हणजे तुम्हाला भौमितिक आकृत्यांवरील प्रश्न सोपे जातील. चला तर मग मित्रांनो, परीक्षेला प्रश्न दिला जातो की चौकोनात दिलेल्या संख्या एका विशिष्ट नियमानुसार दिल्या गेलेल्या आहेत. तो नियम अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा कोणता पर्याय येईल तो निवडा. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चौकोनात असणाऱ्या संख्या कोणत्या विशिष्ट नियमांचं पालन करतात ते शोधायचं आहे. त्यासाठी तुम्हाला वर्ग, घन हे पाठ असणे फार गरजेचे आहेत. पहिले बघायचं की कुठली या संख्या वर्गाच्या कुणाच्या घनाच्या जवळपास आहेत का नाहीत. जर बघितलं तर असं काही इथे नाहीये. मग एखाद्या संख्येची बेरीज आहे का, वजाबाकी आहे का, किंवा सगळ्या संख्यांची बेरीज, सगळ्या संख्यांची वजाबाकी म्हणजे एका ओळीतील उभी आणि आडवी समान येते का ते पाहायचं. जर इथे बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की 31 आणि 39 ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, 31 अधिक 39, तर आपलं उत्तर येते 70. आणि ही जी 70ची ही जी आहे मधली संख्या ही काय केलेली आहे त्यांनी दुप्पट केलेली आहे म्हणजे गुणिले 2 केलंय म्हणजे आपली येणार आहे मधली संख्या. नीट समजून घ्या. ही तुमची आहे पहिली संख्या 31, ही आहे तुमची तिसरी संख्या 39 आणि या दोघांची तुम्हाला बेरीज केल्यानंतर त्याची दुप्पट करायची, ती आहे तुमची 2 नंबरची संख्या 140. आता हा नियम ह्या तिसऱ्या ओळीला पण लागू होतोय का ते बघायचंय. बघा, 18 अधिक 42 यांची बेरीज येते 60 आणि 60ची जर आपण दुप्पट केली तर ती येणार आहे 120. हा नियम इथे पण लागू होता. बघा, ही झाली पहिली संख्या. 18 आणि 42 यांची आपण बेरीज केली आणि बेरीज करून ह्याची काय केलेली आहे दुप्पट केलेली आहे. आता त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद शोधायचं आहे. म्हणजे तुम्हाला 23 अधिक 37 यांची बेरीज करावी लागेल. 60 गुणिले 2 म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 120. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचा पर्याय असणार आहे 120. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न पाहू. बघा, चौरसामध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर इथे 121, 225, 256, 196, 289 आणि 144 ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. म्हणजेच या वर्ग संख्यांचे जर आपण वर्गमूळ काढले तर ही मधली संख्या येते का हे पाहायचं आहे.
बघा 121 चं जर आपण वर्गमूळ बघितले तर ते येतं 11. त्याचप्रमाणे 225 जर आपण वर्गमूळ घेतलं तर ते येतं 15. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या दोघांची बेरीज केलेली आहे म्हणजे 11 अधिक 15 बरोबर तुमचं येतं 26 आणि 26 ची जी दुप्पट आहे ती आहे तुमची मधली संख्या. त्याचप्रमाणे 256 चं जर आपण वर्गमूळ केलं तर हा 16 चा वर्ग आहे. तसं 196 हा 14 चा वर्ग आहे. तर जर दोघांची बेरीज केली 16 अधिक 14 तर ती येते 30 आणि 30 ची दुप्पट तुमचं येणार आहे 60 म्हणजे हे येणार आहे तुमचं मधलं पद. आता त्याचप्रमाणे 289 हा 17 चा वर्ग आहे आणि 144 हा 12 चा वर्ग आहे म्हणजे 17 अधिक 12 बरोबर आहेत 29 आणि जर 29 ची आपण दुप्पट केली तर ती येणार आहे 58. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं उत्तर असणार आहे 58. मित्रांनो, चौकोनात काही तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत त्या काही विशिष्ट नियमाचं पालन करतात आणि तो विशिष्ट नियम तुम्हाला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद शोधायचं आहे. बघा सगळ्यात पहिले जर बघितलं तर वर्गसंख्या घनसंख्या कुठल्या आहेत का ते बघायचं. त्यानंतर बेरीज वजाबाकी वगैरे समान येते का बघायचं. जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन संख्या आणि या तिसरी संख्या याच्यामध्ये कोणता तरी संबंध आहे का तो शोधायचा आहे आपल्याला. बघा जर आपण 17 गुणिले 5 केले तर आपलं उत्तर येतं 85 आणि 85 ची जर आपण दुप्पट केली तर ती येते 170. त्याचप्रमाणे खालील संख्या या नियमाचं पालन करतात का ते पाहू. 11 गुणिले 13 बरोबर 143 येतं आणि जर 143 ची आपण दुप्पट केली तर ती येते 286. त्याचप्रमाणे 7 गुणिले 50 करायचे 7 35 आणि 1 0. आता 350 ची दुप्पट करायची आहे म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 700. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला 700 ही संख्या असणार आहे. मित्रांनो, आता पाहूया पुढचं उदाहरण. प्रश्न सारखाच आहे. चौरसामध्ये तुम्हाला काही संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्या विशिष्ट नियमांनुसार त्याची मांडणी केलेली आहे आणि तो नियम तुम्हाला ओळखायचा आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद शोधायचं आहे. मित्रांनो, जर बघितलं तर हा दुसरा जो रकाना आहे आणि तिसरा रकाना आहे हे एकमेकाची दुप्पट आहे. म्हणजे बघा 64 गुणिले 2 केलं तर तुमचं उत्तर येतं 128. त्याचप्रमाणे 56 गुणिले 2 केलं तर तुमचं उत्तर येतं 112 आणि 52 गुणिले 2 केलं तर तुमचं उत्तर येतं 104. आता हे दोन जे रकाने आहेत त्याच्यातला तर संबंध तुम्हाला समजला पण इथे प्रश्नचिन्ह नाही आहे. प्रश्नचिन्ह आहे ते इथं आहे. आता मग इथली संख्या शोधताना 64 आणि ह्या दोन संख्यांचा काय संबंध आहे ते बघायचं. जर तुम्ही बघितलं तर 15 मध्ये आपण जर 1 मिळवला तर आपलं उत्तर येतं 16 आणि 16 ची आपण 4 पट केली की उत्तर येतं आपलं 64. त्याचप्रमाणे 13 मध्ये 1 मिळवला तर आपलं उत्तर येतं 14 आणि 14 ची 4 पट म्हणजे 14 चोक 56 येतात. त्याचप्रमाणे आता आपल्याला असं करायचंय की कोणत्या संख्येची 4 पट ही काय असणार आहे 52 ही संख्या असणार आहे. तर
13 चोक 52 हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच आता आपल्याला इथे येणारी संख्या आहे ती, याचं उत्तर जसं बेरीज इथं 14 आलेली आहे तसं इथं बेरीज तुमची काय यायला पाहिजे, 13 यायला पाहिजे. म्हणजे 12 मध्ये ज्यावेळी आपण 1 मिळवणार त्यावेळी आपलं उत्तर 13 येणार आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचा येणारा जो अंक असणार आहे तो असणार आहे 12. मित्रांनो, तुम्हाला 3 वर्तुळ दिलेले आहेत आणि वर्तुळाच्या बाहेर काही संख्या आणि आतमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. बाहेरील आणि आतील संख्या काही विशिष्ट नियमांचं पालन करतात. तो नियम तुम्हाला ओळखायचा आहे आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिथे येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. तर पहिले हे प्रश्न सोडवताना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार मधली संख्या येते का ते बघायचं. पहिल्यांदा आपण यांची बेरीज करून बघू. बघा, 2 अधिक 3 अधिक 4 उत्तर येतं तुमचं 9. त्याचप्रमाणे जर इथं बघितलं तर 1 अधिक 0 अधिक 5 उत्तर येतं 6. आता ही जी मधली संख्या आहे, पहिली संख्या आहे 29 आणि दुसरी संख्या आहे तुमची 26. जर मी 29 मधून 9 वजा केले तर माझं उत्तर येणार आहे 20 आणि 26 मधून 6 वजा केले तर माझं उत्तर येणार आहे 20. म्हणजेच कडेच्या संख्यांची बेरीज केले आणि ती बेरीज 20 मध्ये काय केलेली आहे, मिळवलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जर संख्या पाहिजे असेल तर आपल्याला अगोदर बेरीज करायला लागेल. म्हणजे 3 अधिक 2 अधिक 5 10 आणि 10 जेव्हा 20 मध्ये मी अधिक 10 करणार आहे त्यावेळी माझं उत्तर येणार आहे 30. म्हणजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारं माझं जे पर्याय असेल तो असणार आहे 30 अंक असलेला. मित्रांनो, जर पहिल्या 2 आकृतीतला नियम तुम्ही बरोबर ओळखला तर तोच नियम तुम्हाला तिसऱ्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे संख्या शोधण्यासाठी वापरायचा आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. बघा, या प्रश्नामध्ये कडेला तुम्हाला 4 वर्तुळ दिलेले आहेत आणि त्या वर्तुळामध्ये काही अंक दिलेले आहेत आणि चौकोनामध्ये जे अंक दिलेत त्यामध्ये एक प्रश्नचिन्ह दिले, त्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल ह्या ज्या कडेच्या आहेत हे सगळे काय आहेत, घन आहेत. म्हणजे 2 चा घन बरोबर 8 आहे. इथे 2 ही संख्या दिले आणि त्याचा घन त्याच्या पुढच्या याच्यात दिलेला आहे. 3 चा घन बरोबर 27 आहे. इथे 3 दिलेले आहेत आणि त्याचा घन पुढच्या वर्तुळात दिलेला आहे. त्यानंतर 4 चा घन 64 आहे आणि त्याचा घन तुम्हाला इथं दिलेला आहे. आणि आता कोणत्या संख्येचा घन म्हणजे 125 तो तुम्हाला काय करायचा इथे लिहायचा आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं येणार आहे कुठल्या संख्येचा घन 125 आहे, तर 5 चा घन 125 असतो. म्हणजेच तुमची जी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती असणार आहे 5. मित्रांनो, वर्तुळात काही इंग्रजी अक्षर दिलेले आहेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं योग्य इंग्रजी अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर एल पासून ही इंग्रजी अक्षर क्रमाने वाढत आहेत. बघा, एल नंतर त्यांनी एन घेतलेला आहे, त्यानंतर पी घेतलेला आहे, परत प्रश्नचिन्ह आहे, नंतर टी आहे, मग व्ही आहे, मग एक्स आहे आणि मग झेड आहे. मित्रांनो, जर नीट बघितलं तर एल नंतर तुमचं एक अक्षर इथे गाळलेलं आहे एम, एन नंतर इथे ओ गाळलेला आहे. आता पी नंतर इथे क्यू त्यांनी काय केलेलं आहे, गाळलेलं असणार आहे. म्हणजे तुमचं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर आर असू शकतं. पुढे पण तो नियम लागू होतो का ते बघायचं आहे. आर नंतर इथे एस गाळलेला आहे त्यांनी, टी इथे यू, व्ही इथे डब्ल्यू, एक्स इथे वाय आणि झेड. म्हणजे आपण काढलेलं हे उत्तर आहे ते बरोबर आहे. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं अक्षर येणार आहे आर.
मित्रांनो, आता पुढचं उदाहरण पाहू. त्रिकोणाच्या आतमध्ये आणि बाहेर काही संख्या दिलेल्या आहेत. या संख्या एका विशिष्ट नियमांचं पालन करतात. तो नियम आपल्याला ओळखायचा आहे आणि इथे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या तुम्हाला शोधायची आहे. जर आतील संख्या तुम्ही बघितल्या तर आतील संख्या ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. 225 15चा वर्ग आहे. 225 हा कुणाचा वर्ग आहे? 15चा वर्ग आहे. 169 हा 13चा वर्ग आहे आणि 100 हा 10चा वर्ग आहे. आता मित्रांनो, 15 13 10 या संख्यांचे वर्ग आहेत ते तरी तुम्हाला समजलं, पण ह्या कडेच्या संख्यांचा, कारण आपल्याला कडेची संख्या शोधायची आहे, तर काय संबंध आहे या 15 13 आणि 10शी हे अगोदर शोधायचं आहे. जर तुम्ही बघितलं तर 78 अधिक 102 केलं 180 आणि 180 भागिले तुम्ही वरची जी ही संख्या आहे 12 त्या संख्येने त्याला भागलं तर तुमचं उत्तर येणार आहे 15. त्याचप्रमाणे जर आपण 92 अधिक 38 केले तर आपलं उत्तर येतं 130 आणि 130 ला भागिले ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला काय करायचंय, ही संख्या भागायची आहे. भागिले 10 केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 13. त्याचप्रमाणे तुम्हाला 15ने भाग जाणारी, म्हणजे आता हे 15ने भागल्यानंतर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे आपलं 10. आता 15ला कोणत्या संख्येने भागल्यानंतर उत्तर 10 येतं? तर 150 ला भागलं तर आपलं उत्तर 10 येतं. बघा इथे 15 संख्या दिलेली आहे, नीट समजून घ्या. या 15 या संख्येने आपल्याला भागाकार करायचा आहे आणि आपलं उत्तर 10 यायला पाहिजे भागाकार केल्यानंतर. त्यामुळे ह्या दोन संख्यांची बेरीज आपल्याला काय हवी आहे? इथं प्रश्नचिन्ह असणार आहे तुमचं. 67 आणि कोणत्या संख्यांची बेरीज 150 येते त्यात आपल्याला बघायचं आहे. म्हणजे 150 वजा 67 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार आहे 83. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी तुमचं असणार आहे 83. मित्रांनो, भौमितिक आकृत्यांमधील प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्या शोधणे या प्रश्न प्रकारामध्ये सरावाची फार आवश्यकता आहे. मार्गदर्शिकेमध्ये असलेल्या प्रश्नांचा तुम्ही भरपूर सराव करा. हा घटक सोडवताना तुम्हाला वर्ग, घन, त्याचप्रमाणे एखाद्या संख्येची पट ही माहीत असणे फार गरजेचे आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.